नावाने घावी रुबाजा सुंदराने चालले रे सुंदरान मांडल गा सुंदरान मांडल विरूपाच्या नावानं गा सुंदरान मांडल सुंदरान मांडल गा सुंदरान मांडल विरूपाच्या नावानं गा सुंदरान मांडल नावाने गावी रुबाच्या सुंदराने चाले रे माया त्याची नरमसनू पेंडराची लोक रे धनगराच माईर लेकराच्या हाकेला गा पावतो लई डोंगर आणि डोंगराच्या या काठीवर नाचतो या धनगर नाचतो या धनगर नाचतो या धनगर नाचतो या धनगर नावाने गावी रुबाच्या सुंदराने चाले रे काळ्या मातीवानी आणि भोप दुधी मेंढर काळ्या वाघ्या मोरान माग त्याच्या मेंढर काळ्या मातीवानी आणि भोप दुधी मेंढर काळ्या वाघ्या मोरान माग त्याच्या मेंढर हे निघाली का चाली चाली धनगराची मेंढर निघाली का चाली चाली धनगराची मेंढर काळ्या मातीवानी अन ध्वाप दुधी मेंढर ध्वाप दुधी मेंढर ध्वाप दुधी मेंढर सोन्या परी घास देतो बिरुबलय माईन विरूपालय मायन रस भरे घासा मंदी अमृताच्या गोडीने अमृताच्या गोडीनं सोन्या परी घास देतो विरूपालय मायन रस भरे घास मंदी अमृताच्या गोडीनं आबाळाचं कामरून गा धरित्रीचं हातरून याडा पिसा जीव झाला चांदण्याच्या खडीन आबाळाचं कामरून गा धरित्रीचं हातरून येडा पिसा जीव झाला चांदण्याच्या खडीनं नावाने गा तो एक त्यागी पुरुष तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहे. त्या दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावा. मी त्यांच्याबरोबर आहे. आणि त्यांचं जे जे आहे ते जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थ्यांच्याबद्दल कामगारांच्याबद्दल जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे सरकार कुणाचंही असू दे सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमागे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ताकदीने उभा राहणार आहे. तर तुम्ही त्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागण्या सोडण्याचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादांना मी विनंती करतो की आज आम्ही सरकारमध्ये नाही आमचं सरकार नाही तुम्ही मंडळीने हा चांगला निर्णय घेऊन एक चांगलं काम करावं असं ही नम्र आवाहन करतो. जानकर साहेब असतील जसं तुकाराम महाराजांची गौरवाचा जानकर साहेबांनी केला तसाच जानकर साहेब सुद्धा एक त्यागी व्यक्ती आहे आणि जानकर साहेबांनी सुद्धा या समाजातल्या वंचित घटकांसाठी किंवा सर्व समाजातल्या लोकांसाठी आज महाराष्ट्रभर साहेबांनी एक मोठा लढा साहेबांच्या पूर्ण आयुष्यामध्ये हा सगळ्या गोष्टी घडत आहेत. जानकर साहेबांच्या मंत्रिपदाच्या काळात सुद्धा साहेबांनी विविध असे लोक उपयोगी आणि लोकांच्या गरजेकरता विविध कायदे केले आणि ते कायदे सुद्धा आज हे सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने घेत आहे. निश्चितपणानं आज तुकाराम महाराज असतील किंवा माझे जानकर साहेब असतील हे आपल्या तरुणांच्यासाठी एक महाराष्ट्राचे आयडॉल आहेत आणि निश्चितपणाने ह्यांच्या विचारानं जर आपण सगळी गेलो तर निश्चितपणानं हा महाराष्ट्र